आपल्या कार्यक्रमामध्ये शोक प्रस्ताव चालू असतानाच तुम्हा आम्हा सर्वांना अगदी अतिशय उत्साहवर्धक अशी एक बातमी मुंबई हायकोर्टातून आपले वकील राहुल ठाकूर यांनी दिलेली आहे। आपले नेते माननीय विवेकानंद पाटील साहेब यांना मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे। मी मनापासून आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या वर्षभराची उर्मी घेण्यासाठी जो कार्यक्रम आपण साजरा करतो त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच तुम्हा आम्हा सर्वांना पुन्हा एक वार उसळी घेण्यासाठी प्रेरणा देणारी बातमी आलेली आहे। साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरच विवेकानंद पाटील साहेबांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये असाच भरगच्च मेळावा आपण आयोजित करूया। त्यांच्या स्वागतासाठी याच जोशानं, याच उत्साहानं, याच उल्हासानं याच उत्साहानं, याच उल्हासानं आपण सारे जण एकत्र जमू आणि पुन्हा एक वार शेतकरी कामगार पक्षाच्या कामकाजाची पताका जोरदारपणानं आपण फडकवू अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो। पुनश्च एक वार आपण साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। सारे सर्वे कुठल्याही अगदी ग्रुपचा असो मीडियाचा असो हे महाविकास आघाडीच्याच बाजूने येत आहेत। लोकभावना जी आहे आज आपण बघतोय की या ठिकाणी एका तरुणीचा अतिशय घृणास्पदरित्या त्या ठिकाणी खून होतो आणि त्या ठिकाणी भाजपचे मोठे मोठे पुढारी येऊन त्याचं राजकारण करायला मागतात। याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही। बाबा आपल्या गृह खात्याचं हे अपयश आहे याची मनामध्ये कुठे जाणीव नाही। बेशरमपणानं इथे येऊन आणखी हिंदू मुस्लिम वातावरण करण्याचा प्रयत्न हे सारच जनतेला अभिप्रेत नाही। जे लोकसभेमध्ये झालं त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात विधानसभेला जनता यांचं उत्तर काढील हा विश्वास आहे। वर्धापन दिनाचा आमचा कार्यक्रम हा पारंपरिक असतो आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला नेमका निवडणुकीची पार्श्वभूमी या वर्धापन दिन सोहळ्यामध्येच विवेक पाटील साहेबांना मुंबई हायकोर्टानं जामीन दिला आणि ज्या या ठिकाणी वक्त्या आम्ही बोलावलेल्या त्याच्या प्रतिमा ताईंनी
उद्घोषणा केली, पण मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. त्याच्यामुळे पहिल्यांदा महाविकास आघाडीमध्ये ज्या काही जागा सुटतील त्या कन्फर्म करणं, नंतर पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळामध्ये उमेदवारीबाबत चर्चा करून निर्णय होणं आणि नंतर घोषणा होत असते. पण कार्यकर्त्यांचा जोश मात्र वाखाणण्याजोगा आहे आणि अतिशय विश्वासदर्शक. तमाम लाल बहादूर कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि सगळ्यांना मनापासून 77व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना आजची जी तरुणाई पनवेल उरणची आम्हाला बघायला मिळाली, खास करून पनवेल उरणचे, आमचा वर्धापन दिन 2 तारखेला असतो. तो पंढरपूरला अधिवेशनानिमित्त आमच्या आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आग्रह आणि ते आज आम्ही दिबा पाटील साहेबांच्या जन्मभूमीमध्ये 1 तारखेला इथे करतोय. आणि खरोखर ही तरुणाई आज जे त्यांना जो न्याय पाहिजे, त्यांचा हक्क पाहिजे, त्याच्यासाठी फक्त शेतकरी कामगार पक्षच काम करू शकतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की या तरुणाईची जी आज जबाबदारी आहे ती नक्कीच नेत्यांच्या आशीर्वादाने शेतकरी कामगार पक्षाच्या आम्ही तरुण मंडळी नक्कीच ती सांभाळू असं मला वाटतं. पनवेल उरणमध्ये जो आज विजयाचा, परिवर्तनाचा मुद्दा निर्धार व्यक्त केला त्याबद्दल काय? नक्कीच मी सांगेन की शेतकरी कामगार पक्ष पनवेल उरणमध्ये मोठ्या भावाचं काम करतोय. त्यामुळे आग्रही मागणी ही शेतकरी कामगार पक्षाची असणारच आहे. आणि पारंपरिक वर्षानुवर्ष आमच्या तात्यांपासून आमदार विवेक पाटील साहेबांपर्यंत, आमदार बाळाराम पाटील साहेब असतील आणि सगळीच मंडळी, ही मंडळी पहिल्यापासून या पदावर, इथे आमदार या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे मोठा भाऊ या नात्यानं नक्कीच महाविकास आघाडीकडे आमची मागणी तर ती असणारच आहे. परंतु उरणमधून प्रीतम दादा आणि पनवेलमधून बाळाराम पाटील भावी आमदार व्हावे, कार्यकर्ते काय आणि कार्यकर्ते कामाला लागले काय सांगायचं? नक्कीच पक्ष हा आमचा नेहमी अडचणीच्या काळात असू दे, सुखाच्या किंवा दुःखाच्या काळात पक्ष हा नेहमी काम करत आलेलाच आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या नेहमी जागृत असणारच आणि शेतकरी कामगार पक्ष हा जागृत असलेला पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. परंतु महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय आणि त्याच्यात असलेली आपली आग्रही मागणी ही आपली जरूर राहणार.